थोड्यात पडला गेला. कवी दर्शनच्याकडे बघितलं, बोलता येत नव्हतं संभाजीराजाला. मग संभाजीराजा एक हातात काठी घेतली आणि काठी घेऊन शंभूराजाने लिहिलं जमिनीवर, कवी आमचा हा धर्मवेडा पाहून, आमचा हा रक्ताचं थारोड बघून आम्ही जीभ निघून गेली तरी पण मुसलमान नाही झालो हे पाहून सांगा ना, सुचते का तुम्हा एखादी कविता? संभाजीराजाकडे बघून तू कवितेला शांत राहील. कविता आठवते काय कविता करावी आम्ही तुमच्यावर? कविता संपल्या दिवस दुसरा उजाडला गेला. दुसऱ्या दिवशी त्या संभाजीराजाला एक औरंगजेब समोर आला आणि औरंगजेब बोलता झाला, हे शंभो बोल बोल, तुम्ही इस्लाम कबूल है, होतोस का मुसलमान? राजाच्या डोळ्यात आकाराने सांगायला सुरुवात केली, हे ना डोळे बघाले आणि औरंगजेबाने आदेश टाकला, ए फूट डालो आंखें इसकी आंखें मुझे तकलीफ करती है, ऐसे डोळे फोडा, तलवारी दाल बंद करा आणि तापवलेल्या तलवारी एका डोळ्यात मोबा. या सगळ्या कापडांना हिंदूला कळू द्या, तुमच्या राज्याला आम्ही कसा हलाल करून आला, तसं त्यांच्या पुस्तकात सांगितलंय तसंच वाढला. सगळे आमच्या ग्रंथावरती बोलतात, अगदी मनस्वतीपासून एखाद्याच्या कुणाच्या पुरात नाम नाही का त्यांच्या बाबतीत बोलायला. बोलतो आपण बोलणार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. कैलासनाना शिवचंद्रमायी फणींद्रमाधा मुगुटी कारुण्य सिंधु बहुदुःखहारी तुझवी न शंभो मज कोण काही. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु. जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस तिमो लोक उजागर. रामदूत तुलित बलरामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. सिया राम सिया राम सिया राम जय जय राम. धर्मासाठी झुंजावे झुंजून घ्यासी मारावे, मारिता मारिता चिघावे राज्य आपुले. देशद्रोही तुके पुत्ते मारो निघालावे परदे. देवदास पावती फत्तेरथी संशय नाही, देव मस्तकी भरावा
अवघाल कल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणाऱ्या जगताला ज्याने ज्ञानाचा प्रकाश दिला श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, हरिभक्त सर्व संत, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे या सर्वांना वंदन करून, भारत मातेला वंदन करून, या असणाऱ्या विराट हिंदू संमेलन तुम्ही आयोजित केलेलं आहे. तत्पूर्वी सर्व बाहेर बसलेला हिंदू असतील तर हिंदूंना आवाज द्या. आवाज कमी पडता नाही का मग ते आतंकवादी कोण भडवे असतील त्यांच्या कानावर गेला पाहिजे. तुम्हाला नॉर्मल बोलतोय चला. बाहेर जर कटवे नसतील आणि खरं हिंदू असतील तर त्याने आधी जे असतील तर बाहेर का कटी पतंगवाले. कारण काय आहे, मुळात पहिला मुद्दा, मी सर्व धर्म समभाव घंटा मानत नाही. नाही कळलं? तुम्ही शांत का लगेच हँग पडलात काय? नियोजन मला भाऊ मी त्या करताच आहे. मी सर्व धर्म समभाव मानत नाही, कारण ते हडेलेपणा वाटतो मला. ते मर्दाचं काम वाटत नाही मला. हे अभिमान आहे मला हिंदू असल्याचा. याच्या पुढे विचाराल गर्व आहे मला हिंदू असल्याचा. आणि याच्या पुढे सांगतो माझा मला हिंदू असल्याचा. आपला कोण, सत्ता कोण, आपलं कोण, दुसरा कोण आणि दुश्मन कोण हे आम्हाला कळायला पाहिजे. इस्लाम, मुसलमान, ख्रिश्चन आपला दुश्मन आहे. दुश्मनाला दुश्मनात म्हटलं पाहिजे. मी या खरं देशाचं वाटोळं गांधी आणि नेहरूंनी केलं. मी मानतो आदरणीय परमपूजनीय नथुरामजी गोडसे सगळे आहेत. अरे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी मानू शकतो. मी दरवर्षी पुण्यतिथी साजरी करणारा माणूस आहे. का मला एका विचारलं की तुम्ही असं का करता, ते गांधींना मारलं मग काय काय चुकीचं केलं काय, तुम्ही बरं नाही झाला मग बोलू का नको बोलू? बोला बोला. मला असं नाही आवडत राव. भित्रापणा हिंदू मध्ये नसतो. आपल्यात संडपणा नाही पाहिजे, आपल्यात गुंडपणा पाहिजे. शांत माणसं, सज्जन माणसं हिंदुत्वाचं काम करू शकत नाही. हिंदुत्वाची असणारा गुंड हिंदुत्वाचं काम करू शकतो. या काला मारल्यावर हा काल पुढे करा म्हणणारे गेले निघून. आम्हाला सावरकर बघायचे, आम्हाला सुभाषचंद्र बोस बघायचे, आम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव बघायचे. मी या देशाचा राष्ट्रपिता कोणालाच मानत नाही, कारण ती योग्यता नाही कोणाची राष्ट्रपिता म्हणून घ्यायची. कारण ही राष्ट्रमाता आहे आमची, भारत माता आहे. हिला आम्ही माता म्हणतो. हिच्या उदरामध्ये जन्मलेला प्रत्येक जण राष्ट्रपुत्र आहे. हिचा नवरा व्हायची कोणाची योग्यता नाही. मी थोडंच बोलणार आहे पण धिंगाणा घालून जाणार आहे. मी रात्री होतो बेळगाव मध्ये, कर्नाटक. तिथून यायला उशीर झाला. पहिल्यांदा सगळ्यांची क्षमा मागतो. आणि मी संत नाही हे नको, एवढं मोठे पण आपल्याला आपण येडपट माणूस आहे, येड आहे, सर्किट आहे. हिंदुत्वासाठी मी स्वार्थ सर्किट माणूस आहे. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचं एक असणारं वाक्य आवडतं, 80 वर्ष डोकऱ्यासारखं जगण्यापेक्षा 8 वर्ष जगायचं. हिंदुत्वाचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीचा सामान्य गोष्ट नाही. सगळ्या असणाऱ्या हिंदूंनी एवढे दिवस झाले आपल्याला कशाला जास्त पाहिजे. ती त्यांच्या शरदपूर्मा खायला जाणारे अवघड आपल्यासाठी नको आहे. कळलं ना? आपल्याच असतं ते. त्यांना मी लाचार हिंदू म्हणतो. जे त्यांनी चुकलेलं खायला जातात. गेले असते काय काय जण आता भुईकडं गेले का?
तुम्ही घाबरू नका राहू, मला लिहून द्या. माझी 3 वेळा गाठ उडवले भैरवांनी, तरी त्यांच्या छताडावरती नाचून भगवा ध्वज भडकावून हिंदुत्वाचं काम करतो. ही ताकद हिंदुत्वाची. हे आपल्या आईला घाबरत नाही. आपण काय घाबरायचं? कोणी लक्षात ठेवायचं, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा. आपण वाघीण आहोत. लवची आजच्या माझी भैरवांचा नाही लागायचं. आम्ही वाघिणीचा बाप वाघ असतो, वाघिणीला वाघ शोभतो, बोकड नाही. आपल्या मुलीला कळत नाही राहू की जे 8 दिवस आंघोळ करत नाही असला भावा तुम्हाला आवडतो कसं? हे तुम्ही किती करायला असेल? 8 दिवस आंघोळ करत नाही आपल्याला येते, तरी पण आपल्याकडे कधी लवकर बळी पडाव्या हे मला नाही बरोबर वाटलं. काय माहितीये का, अनेकदा मला म्हणतात तुम्ही औरंगजेब बोलता, शाहिस्तेखानला शाहिस्ता बोलता, टिपू सुलतानला टिप्या बोलता, अफजल खानला अफजल्या बोलता, तुम्ही असं का करता? तर म्हटलं माझी पद्धत आहे की मी कुत्र्याला कुत्राच बोलतो, नाही का? बोललं मला बोलता येत नाही जास्त, मी बघताच मगापासून. अजून बरेच काही आहे. मला आवडतं तीक्ष्ण उत्तर द्यायला, मला आवडतं हातात बाण घेऊन फिरायला. मला सांगा सगळे हिंदू तुम्ही इथे आहात, किती जणांच्या घरात तलवार हे शस्त्र आहे? बस 4 ते 5 जण. वा, काही जणांना घाबरून खाली बोट ठेवला असेल, नको बाबा समजल मग काय करायचं. मी सांगू 82 आपल्याकडे. जेवढी संस्थेत पोरं तेवढ्या संस्थेत तलवारी पाहिजे. हे आपल्याला अशी फौज तयार करायची ना धर्मरक्षणाकरता. यातही फौज आपली लाठी काठी दाळपट्टा तलवारबाजी आली पाहिजे. आपल्या या पोरांना शास्त्रज्ञाची माहिती पाहिजे, ब्राह्मणीला बरोबर शास्त्रज्ञाची पाहिजे. एका हातात टाळ असेल तर दुसऱ्या हातात देवदेश धर्माचं रक्षण करण्याकरता तलवार पाहिजे. अशी आपला पहिले निर्माण करायची. ती पहिली तत्व गेली ना, या कालामार्ग क्या काल पुढे करा, दोन्ही काल हल्ले मग काय पुढे करा, काय पुढे करा. नाही कळलं, गावठी भाषा आहे, नाही कळणार लवकर. माझं कधी कधी विनोद इथं कळत नाही, घरात गेल्यानंतर कळतो. 2:45 वाजता परवा दिवशी एक जणांना फोन केला, म्हणला महाराज हसतोय. म्हणलं का? म्हणला 9:30 वाजता मारलेला पॉईंट मला आता कळला. म्हटलं मोठा भाग्यवान आहेस तू भावा. आम्हाला आमचा देश काला पाहिजे, धर्मासाठी झुंजावे, झुंजून यावे ज्ञाती मारावे, मारता मारताच घ्यावे राज्य आपुले. धर्मासाठी झुंजावे. धर्म आपला धर्म कोणता? हिंदू. बोला बा, हिंदू असा आवाज मोठा लागतो हिंदूचा. ती सकाळ सकाळी कशी बी स्वरात बोंबलतात तसा नाही, लय वेळा बोंबलतात. स्वर नसतो, ताल नसतो. हा हो तिच्या आईला काही कळत नाही कोणाचं म्हणाला. नाही आपल्या काकडा कसा असतो, स्वरात असतो ना, हा तो स्वर पाहिजे, स्वर नाही असो. आपलं ठरलंय, मला सांगितलं बोलायचं नाही. डॉक्टर साहेब बरोबर आहे का? पण काय जिभेची पुढे जात नाही ना. माझ्या आई बापाने मला धर्मासाठी सोडलाय, त्याच्यामुळे मी दुश्मनांना घोडा लावल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही महिला वर्ग पुढे आहात, मी घोडा वेगळा म्हणलं. घोडाला लक्ष आहे का? लागला पाहिजे. हा शस्त्र पाहिजे आमच्याकडे. आपल्या कोणी ठेवले पाहिजे. आपल्या कोणीनं 20,000चा मोबाईल वापरा किंवा 50,000चा वापरा, माझं घेणं देणं नाही. पण प्रत्येक पोरीच्या पर्स मध्ये 500 रुपयाची कट्यार पाहिजे. जर तुमच्याकडे काय आधी घडणार किंवा कुठलाही असू दे, आपला असो, जर वाकड्याला जायला बघितलं तर डोळा काढायची तिच्यात हिंमत आहे. तुला हात धरला तो पण अरे नाही, तुला पहिले हल्ली पाहिजे. आपण शस्त्र पाहिजे ना. शस्त्राशिवाय स्वातंत्र्य भेटत नाही, हा सिद्धांत आहे भाऊ. शस्त्राशिवाय स्वातंत्र्य भेटतं आम्हाला नाही भेटत. कबूतर उडवून स्वातंत्र्य भेटलं नाही. इथं गुलाबाचं फुल लावून स्वातंत्र्य भेटलं नाही. इथं लावायचं गुलाबाचं फुल, काय याड होतं कोणाचं? गुलाब पाहिजे ना. फूल गुलाब का लाखों में हजारों में एक चेहरा जनाब का. गेला गुलाबापा यांचा काश्मीर. आग लागली याच्या प्रेमाला. असं नाही म्हणायचं, नाही म्हणणार ना. इतिहास जाणायला पाहिजे आम्ही. त्यावेळेला आमचं हिंदुत्व रक्षण होणार. मला इतिहास तर सांगते नाही,
शिवाजीराजा डोक्यावर बघवायची गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घुसावे लागतात आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घुसतात तेव्हा शाहिस्तासारखी, औरंगजेबासारखी, अफजलसारखी कुत्री समोर येत नाही आणि आलीच त्यांना तोडली जातात, फाडली जातात, या महाराष्ट्राच्या मातीत गाठली जातात. इतिहास आमचा आहे. म्हणजे आपला इतिहास शस्त्राचा आहे. शास्त्र आणि शस्त्र. हा गुलाबराव नाही. अरे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राव प्रेमात माणसं रिचार्ज मारतात. प्रेमात माणसं एसटी जागा धरतात. प्रेमात माणसं स्वतःचा एखादा गुंठा विकतात. बहादरानं देश कारणी लावला. आणि तसल्याना मी पंडित म्हणत नाही म्हणणार. मी दुश्मनाला दुश्मन म्हणणार. माझ्या आदरणीय गुरुजींनी सांगितलं. आपले गुरुजी माहिती आहेत का कोण आहे? सगळ्यांना माहित नाही. छत्रपती शिवाजीराजा, धर्मवीर संभाजीराजा यांचा इतिहास जाणायला पाहिजे. ज्या वेळेला धर्मवीर संभाजीराजाचा इतिहास सांगणार आम्ही, आज मला आवर्जून सांगितलंय की मला संभाजीराजा सांगायचं. ऐकायचं ना सगळ्यांना? भूक लागली असेल कदाचित. मला वेळ किती आहे माझ्याकडे सांगा फक्त. मी वेळेनुसार बोलणार, काहीच प्रॉब्लेम नाही. हा 1:45 वाजले. किती वाजेपर्यंत? 1 वाजेपर्यंत, 1:15 पर्यंत. ठीक आहे, अर्धा तास, पाऊण तास काय तुम्ही म्हणाल तसं. मला काय, माझं हेच काम आहे. मला अनेक जण म्हणतात तू गेलास की धार्मिक तेढ निर्माण करतोस, विष पेरण्याचं काम करतोस. मी म्हटलं हिंदुत्व सांगणं, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजा सांगणं, आमच्या पोरी जिहादी भडव्यांच्या पासून वाचवणं, गोठ्यातील गाय वाचवणं, हे जर विष पेरण्यासारखं असेल तर त्या विषाचा होलसेल व्यापारी कट्टर हिंदुत्ववादी अनिल महाराज चौगुले आहे. काय घाबरायचं? कशाकरता घाबरायचं? आपल्यातल्या पोरांना सैन्य नाही बनवायचं. आपल्यातल्या पोरांना हिंदू गुंड बनवायचं तर आमचा देश टिकू शकतो. आता हल्ली चालू झालं बघा, ते सगळ्यांना एखादा महाराज कोणीतरी सापडला की ते बंधू बाबा, ते महाराज असा, तो महाराज तसा. अरे तो महाराज तसा असेल, त्या बडव्याला भर रस्त्यात चौरंगा करा, पण दुसऱ्या महाराजाला बडव्यांना काय बोलायचं नाही तर सगळे घेऊन तुम्हाला चोपणार. का? दुसरा कोण दिसला नाही का? कुठला मौलवी दिसला नाही, कुठला पादरी दिसला नाही. त्यांनी काही केलं नाही का? जो करतो ना त्याला बोलायचं, सगळ्यांना सरकट नाही बोलायचं. हे फिरवलं जातं मीडियामध्ये. मग काय होतं? सगळं होत असंच होतं ना. हा भ्रम निघाला पाहिजे डोक्यातून. अरे प्रत्येकामध्ये जी वृत्ती असते, प्रवृत्ती असते, एखादी नीच असू शकते. छत्रपती शिवाजीराजांनी रांग्याच्या पाटलाचे हात पाय तोडले होते. तो इतिहास आहे ना आपला. आम्ही आपला जरी दुर्गुण असेल, तो वाईट वागला, त्याचं समर्थन कुठला हिंदू करत नाही. दुसऱ्यांसारखं आखिरे केला ठोकला श्रीरामपूर मध्ये. किती जण उतरली, पण ठोकला ना. ठोकायला पाहिजे. मी मगाशी ऐकलं की म्हणले केक कापत नाहीत आपल्या. माझं तर हे आतंकवादी कापला पाहिजे. हा अरे आम्ही देवदेश धर्मासाठी आहे. एक सांगू तुम्हाला, ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ऊर्जा पाहिजे आपल्यात. की आज जग आपल्यात पाहिजे. आपलं रक्त थंड नाही पाहिजे. असणाऱ्या मुलींनी वाचायला काय पाहिजे? राणी येसूबाई, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई वाचा ना. येसूबाईचा इतिहास आहे. धर्मवीर संभाजीराजाला ज्या वेळेला भडव्यानं, औरंगजेबानं हाल करून मारला, त्यावेळेला एक सेवक बोलता झाला. सेवकाला तो औरंगजेब बोलला, अब कौन संभालेगा हिंदुओं का राज? कौन? हुजूर संभालेगी. कौन? राणी येसूबाई. एक औरत संभालेगी हिंदुओं का राज. औरत म्हटल्याचा राग आला. कडाड उठली, सौदामिनी रडायला गेली. अर्ध्या तलवाराने सांगितले, जाऊन सांग तुला त्या भडव्याला, औरंगजेबाला, त्या हिंदूंच्या बायकांच्या हातात फक्त वागण्या नाही, त्या हिंदूंच्या बायकांच्या हात फक्त पुढे खेळात नाही. त्या हिंदूंच्या बायकांच्या हातात जर शस्त्र तलवारी जर आल्या तर तुझ्यासारख्या भडव्याच्या खंडोळ करायला माघार घेणार नाही. आणि आमच्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आपला धर्म आता भेटला का? आपला धर्म. एखाद्या मुसलमानाला विचारा तुझा धर्म कोणता, तो सांगतो मुसलमान. ख्रिश्चनाला विचारा धर्म कोणता, सांगतो ख्रिश्चन.
आणि हिंदूच्या कप्त्याला विचार धर्म कोणता? पप्पानी सांगितलंय सर्व धर्म समभाव. मग पप्पा कुठे गेलता? नाही कळलं. उदाहरण देऊन सांगतो. ज्यानं स्वतःच्या हिंदू स्वतःचं घर बांधले ते छाती ठोक सांगते माझं घर आहे. पण ज्याला अख्ख्या गावानं 10,000 रुपये गोळा करून दिले ते म्हणतो सगळ्यात नाही, म्हणजे सर्व धर्म संभावात म्हटलं भेटलंय. म्हणजे बापाचं नाव विचारलं तो ठाम सांगतो हे बाप माझा आहे. पण जो अख्ख्या गावाची लिस्ट घेऊन बसतो नाही कळलं. आजपासून सर्व धर्म संभव म्हणू नका. आपला धर्म प्रिय आम्ही आमचा धर्म सांगितला पाहिजे. प्रत्येक जणातला प्रत्येक असणारा धर्मातला माणूस त्याच्या धर्माचा आदर ठेवतो, धर्माप्रमाणे वागतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग टोपी घालायला लाजत नाही, ख्रिश्चनाचं पोरग क्रॉस लटकवायला लाजत नाही. पण हिंदूंना कपाला टीका लावायची लाज वाटते. हा हलकटपणा निर्लज्जपणा आपल्यात आहे. तो पहिला आम्ही सुधारला पाहिजे. सावरकर सांगतात तुम्ही जर भारतीय आहात तर मी पण भारतीय आहे, पण तुम्ही मुसलमान आहात ते दाखवत असाल तर मी सुद्धा हिंदू आहे हे सांगायला विसरणार नाही. हे हिंदुत्व आपल्याला जागृत ठेवलं पाहिजे. मग प्रत्येक असणाऱ्या पोरानं प्रत्येक माणसानं आपल्याला कपाळाला टीका लावलाच पाहिजे. 5 वर्षाच्या मुसलमानाचा पोराला अजान येते, ते नमाज पडतं 5 वेळा. सिलेंडर आता भेटत नाही. कळलं त्यांना कळलं. मग 5 वेळा नमाज पडतं. ख्रिश्चनाचं पोरग हे प्रार्थना बोलतं. चला आपल्यातल्या पोरांना हनुमान चालीसा पाठ नाही, कसे आपण हिंदू? मुसलमानाची पोरगी बुरका घातल्याशिवाय बाहेर येत नाही, तिचं नख दिसत नाही. आपल्यातल्या पोरांना झाकायला लागते भैया अंगावर. का बरं ताई असं नाही? आपली संस्कृती आपण पाहिली पाहिजे. त्या पोरीने कधी कपाळ लावला ऐकलंय का? मग आपण आपल्या कपाळात का नाही लावायचं? आम्ही हिंदू आहोत. एखाद्या मुसलमानाच्या पोरगीनं हिंदू पोराबरोबर लग्न केलंय का? बोला पटकन. नाही ना. तिचं प्रेम एखाद्या हिंदू मुलावर आहे का? आपल्यातलाच रोग आलाय तो. आपल्यातल्या हराई म्हणतात मेरा अब्दुल वैसा नाही. पहिली तुला पैताना हाणली पाहिजे भैया. तुझा अब्दुल काय लायकीचा आहे चांगला आम्हाला माहितीये. तो उद्या उलटणार आहे, तुला गोमांस खायला घालणार आहे, तुला बुरका घालायला लावणार आहे, तुला त्याचं पुस्तक वाचायला लावणार आहे. हे लक्षात ठेव. मी प्रत्येक कोणाला उघडपणे सांगणार आहे किमेव महाराज आहे. कोण बोलत नाही आमच्या ते महाराज लोक. मी प्रत्येक महाराजांना सांगेन, प्रत्येक असणाऱ्या इथं तुम्ही पारायण सगळे करता. महाराज एखादा कीर्तनाला आला त्याला म्हणायचं तू एक काम कर भाऊ, तू धिंगाणा सांगायला बंद कर. तू आल्यावर 15 मिनिटं तरी अख्ख्या 2 तासातली 15 मिनिटं तरी धर्मावर बोल. नाही. आणि दुसरा मुद्दा सांगून जातो. तुम्ही सगळेजण पारायण करता. आपल्या नारदाच्या गाडीवर कुठलाही मुसलमान कीर्तनकार, मुसलमान शिवचरित्रकार बिलकुल उभा नाही पाहिजे. हिमाची गादी आहे, हिंदूंची गादी आहे. हिंदूंच्या गादीवर हिंदूच उभा राहायला पाहिजे. पैसे कमवायला आमच्याकडे तिकडे नाऊन ते हात वापरायचा नाही, बिलकुल चालणार नाही. जास्त हिंदुत्वाचा आम्हाला जर तुम्हाला कळवळ असेल तर इथे येऊन सांगायचं नाही मी मुसलमान असून कीर्तन करतो. उपकार करतो का आमच्यावर? म्हणजे त्यांनी इथे यायचं आणि त्यांचा टिपकी मिळवायची आणि आपल्या हलकडी टाळ्या वाजवायच्या. कधी कळणार आम्हाला? अरे बारीक सारी गोष्टी आहेत त्या. आम्ही विचार नाही करत त्या गोष्टींचा. त्यांनी इथे यायचं, आपल्या गादीवर उभं राहायचं, इथून उभं राहायचं, सांगायचं की मुसलमान असून कीर्तन करतो आणि आपल्यातले हलकट काय म्हणजे किती निर्लज्जपणा. नाही, आम्ही जागृत झालं पाहिजे. यायचं आहे ना तुम्हाला? ठीक आहे, शुद्धीकरण करा, या नाव बदला आणि उद्यापासून विरोधात बोलायला सुरुवात करा. तर आम्ही म्हणू तुम्ही आणणार. हे तुकोबाराने सांगितलंय बिंदू देवाला आला म्हणून काय पूजा बेटाला. बिंदू देवाला आला म्हणून त्याला देव मानायचा नसतो, त्याला
पुजायचा नसतो, तर त्याला दांडून घेऊन ठेचायचा असतो. हे आम्हाला कळायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, हिंदुत्व म्हणजे वेगळी एक अग्निकुंड आहे. त्या अग्निकुंडामध्ये हिंदुत्वाची काम करणारा माणूस होरपळून जातो. सामान्य गोष्ट नाही. माझ्या तक्रारी होतात रोज इंस्टाग्रामला, फेसबुकला, ते मोबाईलला धमकी येतात. तुझको ऐसा करेंगे, पैसा मारेंगे, तैसा मारेंगे. याच्या आहे ना म्हणले कैसा कैसा मारेंगे, पण कधी चुकून बाबा पुढे येऊ नको रे. मी कैसा मारेंगा तुला नाही. मला त्यांची भाषा नाही आवडते. ती जल्दी भाग गाडी हाल्या हाल्या का रेड्या. अरे लक्षात ठेवा, सगळ्या बाजूने आपल्याला दाबलंय. पहिल्यांदा दादाने सांगितलं की तत्वावरती हिंदू मुसलमानांना पाकिस्तान दिला, आपल्याला हिंदुस्थान दिल्या. याला काय वळवळ झाली काय माहित गांधीच्या डोक्यात. नाही, बंधू आमच्या उराव पाहिजे, घेतलं उराव, पसरायला लागला आता बंधू. खरी अवस्था आहे. वाचा ना, 55 कोटीचे बैल वाचा. काय अवस्था केली हिंदूंची. त्यांच्या आपल्या स्त्रियांच्यावरती अत्याचार केला, बलात्कार केला, त्यांच्यावरती आपल्या अंगावरती दिल्या आजादी का तोफा. त्यांना आपण मानायचं का? नाही मानणार मी. शिवाजी संभाजी मानिती, शिवाजी संभाजी सोडून मानिती गांधीजीला, मराठे कसले भुलले शंकरीला. नाही म्हणायचं आम्हाला. आम्हाला आमचा राष्ट्रप्रिय आहे, आमचं राष्ट्र टिकलं पाहिजे. आणि जगाच्या मध्ये 57 राष्ट्र ही मुसलमानांची आहेत, ख्रिश्चनांची 184 राष्ट्र आहेत. एकही राष्ट्र हिंदू राष्ट्र नाही. लाज वाटली पाहिजे आम्हाला. कोण आहे आमचं जगाच्या पाठीवर? कोणीच नाही असं वाटतं आम्हाला. कधी आम्ही जागरूक होणार? एका बाजूने शासनानं लावलं, आम्हाला सांगितलं हम दो हमारे दो, आणि त्यांना हम 5 हमारे 25. पुढे कोंबडी मागणं लोंबाळ. बोलू ना मी. मला बोलू नका म्हटल्यानंतर मी एवढा बोलतो, मग बोला म्हटलं केवढा बोलत. काय आहे, आपला परिपूर्ण धर्म आहे, अर्धा नाही. म्हणजे कळणार तुम्हाला की आपलं बघा. आणि चंद्र पण लय हुशार आहे राव. चंद्र ही धर्म बघू नको. हिंदूंचा सण आला की पूर्ण चंद्र असतो, आणि रश्मी का अर्धा चंद्र असतो. काय मला ती सवय लागली दादा की मला ना असं तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाणफेर. आणि मी हलका सुलक्याला बोलत नाही की आपल्या देशात ना आमदार खासदार पण कुत्रे येतो. ते या काही संभाजीनगरला, या काही आमदार कुत्रे, काय त्याचं नाव, अबू आझमी. आता परवा दिवशी टिटवी ओरडली बघा. टिटवी माहिती आहे ना, पांढरी पाल मुंबऱ्यातून ओरडली. ते कैसा हाराय ते आवडला बोला. आम्हाला काय घेणं देण्यात तो आमचा काय हे, तेच आमच्या विरोधात हत्तीच्या त्याला ते सोडत नाही. या पहिल्यांदा नेत्यानं सरळ करायचे बघा. जो हिंदुत्वाच्या विरोधात नेता असेल, नेत्यांच्या मागण्या आपण नाही पडायचं. या असणाऱ्या टोप्या भगव्या बघितल्यावर नेत्यानं आपल्या मागण्या पळायला पाहिजे, त्यांचा प्रॉब्लेम नाही. अरे ती आपल्याकडे मतदान मागायला येतात, आपण त्यांच्याकडे जात नाही. आम्ही का पळायचं? नाही पळायचं. ती बोलली होती पण की सब मुंबरा हरा कर देंगे. तेव्हा इथलं ते पोकर उठलं, तिथं गेलं, म्हटलं सगळं आम्ही महाराष्ट्र हिरवा करू. तुमच्या बापाची भेट आहे. अरे छत्रपती शिवाजी राजा 15 वर्षाचे होते त्यावेळेला जिजामाता बोलल्या गेल्या, हे शिवबा ते पुढे कोंडाण्यावरचं तोरणा किल्ल्यावरचं हिरवं फडकं, काय फडकं माझ्या डोळ्यात चुकते, ते पहिल्यांदा फाडून टाक आणि तिथं परमपवित्र भगवान बोलून लाव. मी असणारी क्रियाचा अंतर आहे. आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, रक्ताचा अभिषेक घातला आणि छत्रपती शिवाजी राजांनी असा संघर्ष सुरू केला. एका बाजूला आदिलशाह निजामचा कुतुबशाहापर्यंतचा डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रजी असती, या सगळ्या भयंकर तलवार असणाऱ्या छतावरती बसून परमपवित्र भगवान दोघांच्या महाराष्ट्रात लावणारा एकमेव राजा, त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हा इतिहास आपला. आपण बोलायला शिकलं पाहिजे, आपण कर्तृत्वात पुढे पाहिजे. आपल्याकडे तर देश आहे, शौर्य आहे, शौर्याचा इतिहास आहे आमचा, आमचा बळपुडाचा
आपण नाहीच. मी मान्य करतो, मी नालायक आहे, मी हलकट आहे, मी बेशरम आहे, मी मूर्ख आहे, काही आहे. पुढच्याला मी जागाच ठेवत नाही मला बोलायला. हा, पण एवढं आहे, आपण आपल्या धर्माच्या बाबतीत धर्मनिष्ठ आणि कट्टर हिंदुत्ववादी आहे. धर्माच्या बाबतीत कह नाही चालत आपल्याला, नाही बिलकुल चालणार नाही. मी माझ्या धर्मासाठी, माझ्या देवदेश धर्मासाठी, मला अनेक जण म्हणतात महाराज तुम्ही महाराज आहात, मग भडव्या म्हणता, कुत्र्या म्हणता, काय काय म्हणता, तुम्हाला शोभतं का? आपल्याला शोभतं, आपल्याला शोभतं. मी माझ्या धर्मासाठी असणाऱ्या शिव्याच काय ठोकायला कमी पडणार नाही, ही असणारी वृत्ती माझ्यावर आहे. पाहिजे, प्रत्येकात पाहिजे, प्रत्येकात शौर्य आहे. अरे बघा ना, इतिहास आहे आपला. जा रामायणात शस्त्राशिवाय इतिहास नाही. रामायणाचा हातामध्ये धनुष्यबाण घ्यावं लागलं, रामायण जन्माला आलं. जा महाभारतात हातामध्ये सुदर्शन घ्यावं लागलं, महाभारत जन्माला आलं. जा शिवभारतात हातामध्ये असणारी तलवारच घ्यावी लागली, त्यावेळी शिवभारत जन्माला आलं. शस्त्राशिवाय आम्हाला स्वातंत्र्य भेटत नाही. बरेच जण म्हणाले चरका फिरून स्वातंत्र्य नसतं मिळत, लय चरका फिरून मिळली पण स्वातंत्र्य भेटलं नाही. म्हणून आम्हाला आमचा धर्म कळला पाहिजे. बघा आपण ना हिंदू 1947 साली 98% होतो. मी येतो 100% पुढे 98% होतो. आज आपण 65% वरती गेलो. 2% वाले आज 26% वरती गेले. अजून 10 वर्षांना तुम्ही हिंदू हिंदू म्हणायचं सोडायचं. मी तुम्हाला पॉझिटिव्ह सांगणार नाही. तुम्हाला जर तर पॉझिटिव्ह सांगितलं की तुम्ही परत झोपणार आहे. नाही, बांगलादेशमध्ये हिंदू जाळला गेला भर रस्त्यात घेऊन. बांगलादेशमध्ये हिंदू कापला जातो. बांगलादेश सोडा, परवा दिवशी मालाडमध्ये हिंदू मुलाला दगडाने ठेचून मारला. परवा दिवशी रामनवमी दिवशी श्रीरामपूर मध्ये दगड फेक झाली. का केला बाबा तो यांच्यात रे? आणि आम्ही हे सुरू केल्यानंतर मग कसं वाटत? तोडायची फोडायची गोष्ट आम्हाला सांगायचं नाही, ते आमच्या रक्तात आहे. इतिहास आम्ही तसाच निर्माण केलाय, कारण आम्ही असणारे हिंदू आहे. हिंदूचा पाऊल एखाद्या डोंगरात पडू दे, असणाऱ्या पर्वतावर पडू दे, पाण्यात पडू दे, समुद्रात पडू दे, किंवा एखाद्या खानाच्या छाताडावरती पडू दे, कोतडा काढून आणि कोटं छातूनच माघारी येतो. त्याला छत्रपती शिवाजीराजे म्हणतात. पण हे थांबलं पाहिजे. हे तेव्हा थांबू शकतं जेव्हा आपण तीक्ष्ण उत्तर, एखादा जर आपल्या धर्माच्या विरोधात बोलला त्याला सगळेकडून उत्तर दिलं पाहिजे. तो आपला अधिकार आहे. योगीची येणार होते, योगीची संभाजीनगरला, माहितीये ना? त्यावेळेला तो खासदार बोलला होता, मस्करीत बोलला, आपल्या साधूंचा अपमान केला आणि बोलला टकलू आ रहा है. मला अपमान वाटला, मला राग आला, प्रचंड राग आला. मग मी त्या इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ टाकला. मला बोलता येत नाही जास्त, आणि मी म्हटलं योगी जी ने बाल काटे इसलिए तुम उनको टकलू बोला. सच सच बता तेरा क्या काटा, हम तुझको क्या बोले. त्याला एवढी मिरची लागली, सगळी ती आली पुढं धमक्या. अरे खरं आहे ना, ते एक ओवैसी येड टिंबटिंबच आमच्याकडे भाषे येड्या टिंबटिंबच कोल्हापूरचा आहे ना मी, त्याच्यामुळे भाषे शिवेशिवाय पाणी पेत नाही. ते बसलंय ते ओवैसी नावाचं बोकड. ते म्हणलं तर गर्दन पे चुरी रखतो तब भी हम वंदे मातरम नाही बोलेंगे. म्हणलं का अगोदरच चुरी पडल्या तुझ्यावर, अजून एकदा पडली म्हणजे उद्याचं नव्हतं होईल. काय आहे? आणि एक वाईट गोष्ट आहे की त्यांना बोललं की आपल्यातल्यांच्या पुढे लाग लागते. हे दुर्भाग्य आमच्या लोकांचं. म्हणजे आमच्यातले एक लक्षात ठेवा, आता इथं सुद्धा काही जण असे असणार आहेत, असलं असतोय भाषण तसलंच आहे का पाय करायचं, असलं तसलं सांगायचं नाही, असलंच आहे. गोड बोलून माणसं तयार होणार नाही. बघा, आपल्याला आपला दुश्मन कळायला पाहिजे. आपल्याला जोपर्यंत आपला दुश्मन कळत नाही आम्ही तयारी कशी ठेवणार आहे? मी प्रत्येकाला सांगत असतो, प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये शस्त्र पाहिजे, तो आपला अधिकार आहे. आमच्या विजयादशमीला शस्त्रपूजन असतं. प्रत्येकाच्या घरी जर तुम्ही शस्त्र बघायला, खुरपी येडा पाळली, आता गाडोस काय म्हणलं तुझ्या एकर बाय तुझे नाही रे. आपला इतिहास हा नाही ना, आपला शौर्याचा इतिहास आहे. मला सांगा, एवढा आपला समाज त्यांचा वाढत गेला,
शाहरुख खान, मी त्याला आवडीनं प्रेमाने शारख्या बोलतो. शारख्याला दुसरी पोरगी नव्हती का बुरका घातलेली? नाही, पण तिला लग्न केलं कुणाशी? गौरी नावाच्या पोरीशी. मी हिंदू. आंब्याला पोरी नव्हत्या का? आंब्या आमिर खान, हा, त्याने पीके पिक्चर काढला, त्याला फक्त देव दिसले, त्याला मजार दर्गा नाही दिसला, तिथे चाकरीवरचा त्याला खर्च नाही दिसला, त्याला दुधावरचा खर्च दिसला फडव्याला. हे आम्ही बघायचं, आम्ही त्यांना मोठं करायचं नाही ना जमणार. हे आम्ही बंदी घातली पाहिजे. आम्ही काय बघायचं, कुणाकडे खरेदी करायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. स्पष्ट सांगतो, कुठल्याही जिहाद्याकडं, कुठल्याही ख्रिश्चनाकडं, मुसलमानाकडं आपण खरेदी करायचं नाही. आपण खरेदी आपल्या हिंदूकडनं करायचं. माझे फिरून फिरून नाही बोलता येणार. स्पष्ट त्यांच्याकडे करायचं ना, पाणी पण प्यायचं नाही. काय प्यायचं त्यांच्याकडनं? काय करायचं? चुकलेलं पाणी प्यायचं. काय करायचं? चुकलेली ती खीर खायची. कोणकोणलं तसे करून खायला खरं सांगायचं. लाचा, अरे कसं खाऊ वाटतं रे? हाय नाही पाहिजे आपल्याला. मला एक सांगा, कुठलीच सभा असू दे, त्यांच्यातला एखादा माणूस आला, नेत्यांच्या सभेला जरी आला, पक्षाच्या सभेला जरी आला, तरी एखादा माणूस पण त्यांची टोपी घालून येतो आणि त्यांचा धर्म दाखवतो. आणि आपल्यातला नेता जर एखादा असला, त्यांच्यात जाऊन टोपी घालून येतो. हे आपले हलकट नेते आपले. त्यांना पहिली हांडी पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, लगा तो आमच्या मताने निवडून आलाय, तिकडे जाऊन आजारगिरी करू नको, तू इथंच थांब. हे बोलले राग आहे तुम्हाला, येऊ द्या. मी कोणाचं काही नाही, मला जात पात पंथ पक्ष मला आवडत नाही. मला फक्त आवडतं माझा हिंदू धर्म, माझा परमपवित्र भगवान ध्वज. मी कोणाचा लाचार नाही. मला गोड बोलून परत यायचं नाही इथं. म्हणजे मी बोललो, वा किती छान गाव आहे. आमचे महाराज लोक म्हणतात, पाठ असतं वाक्य, वा किती गोड गाव आहे. असं वाटतं मरून जावं आणि तुमच्या गावात जन्माला यावं. कशाला येतो का आई पिढाला यायचं तुझ्यासारखी इकडे ठीक लागते. तसं मला करून मला परत यायचं नाही. मला पैशाकरता कीर्तन व्याख्यान करायचे नाही. हा 1-1 रुपये त्या 85 मुलांसाठी असतो, आपल्यासाठी 1 रुपया नसतो. त्याच्यामुळे मला गोड बोलता येत नाही. मला प्रखर आणि कट्टरच बोलता येतं. आपल्याला सगळ्या बाजूनी दाबलंय. एका बाजूने सांगितलं हम तो हमारे तो. एक लक्षात ठेवा ना, आपल्यातली जर एखादी बाई येते शंभू चटर, तुम्हाला भूक लागली असेल, मला त्याची गॅरंटी. कंटाळा येतोय का? कंटाळा नाही येत आपल्या. तर आपल्याकडे जर एखादं कुटुंब असेल आणि ते जर निघालं, कीर्तनाची सवय व्याख्यान करायला तरी कीर्तन वाटतं. आपल्याकडे कुटुंब निघालं तर ते सहज म्हणतं, बाजारला जायचंय, काय ग मागं बस, बिड्याला मध्ये घे. एवढंच कुटुंब आपलं. कारण की आपल्याला सांगितलं हम दो हमारे दो. पुन्हा गांधींनी परत सांगितलं, परत सरकार आलं, म्हटले एक बाळ गुटगुटीत, संसार झाले सुटसुटीत. सगळा सुटसुटीत संसार. ते झालेले पूर्व 4 महिन्यांनी मेले की पुन्हा मग दोघं बी सुटसुटीत. इथंच गेलो ना आपण. आपला समाज कमी झाला. आपल्यात एक पोरगी जर मुसलमानांच्या 3 मुसलमान झाली तर तिला होणारी 2 अपत्य थांबली, ती 1 थांबली, झाले 3. त्यांच्यात गेल्या 8 झाली. 8 आणि 3 11. एक पोरगी आपल्यातली गेली, 11 पटीने त्यांचा समाज वाटा. हे कॅल्क्युलेशन आहे त्यांचं. काही इथंच तुम्हाला मला सांगा, छत्रपती शिवाजी राजा धर्मवीर संभाजी नसते तर तुमची नावं अनिता, वनिता, सुनीता असते का? मग शकीना, रुखसाना, फरसाना आणि सगळं अब्दुल भाई गाड्या वाढून मिशा काढून तयार सिलेंडरवर करायला. अवस्था झाली असते ना आपली, झाली असती का नसती झाली? खराय. आणि हेच होणार आहे दिवस. हे राहणार नाही, चुकणार नाही तुम्हाला. पहिला काळ होता तसा काळ परत येणार जर तुम्ही झोपलात तर. एवढं मोठं गाव आहे, संख्या चांगली आहे, पण अजून पाहिजेत ना लोक आपल्याला. पण आपली लोक जातीची मस्ती आपल्या किडा जातीचा, बिहा जातीचा. अरे खड्ड्यात घाल तुम्ही जात. कंधे के ऊपर जाती नहीं होती, धर्म से ऊपर जाती नहीं होती. जातीवाद मिटला आहे. जात पात पंथ पक्ष हे सगळं सुधारून त्याला तिलांजली लावून तुम्ही एका परमपवित्र भगव्या ध्वजाच्या छताखाली हिंदू म्हणून एकत्र याल तर तुम्ही वाचणार तर सकट कलम केले जातील. तुम्हाला पुस्तकात दिले त्यांच्या वाचा वाचा.
4 आयत नंबर 9 मध्ये काफिर को नजदीक लाव, काफिरांना जवळ घ्या, त्यांना आपल्या धर्मात घ्या, नाही आलं तर सरपंच जुदा करा, त्यांना कापून टाका, हे वाचा. या तत्वावर चाललेच सगळे जण. आपणच आपली तत्व नाही सांभाळत. आपण म्हणतो नाही आमच्या सांगितले सगळ्यात देव असतो. या महाराज लोकांना पहिल्यांदा मी सांगतो सगळ्यात देव नसतो. कुठल्याही महाराज लोकांनी सगळ्यात देव असतो सांगायचं नाही. सगळ्यात देव असतो मग आपण दारुड्याला कधी विना घेऊन उभा करेल का? त्याच्यात देव नाही नाही रे बाबा. कौरव तो कौरव आहे, पांडव तो पांडव आहे. अर्जुनाला सांगितलं कृष्ण भगवंतांनी हे माग पुढे बघू नको, जर ठोक त्याला. हे शास्त्र सांगतं आम्हाला शस्त्र घ्यायला सांगतं. आणि त्याच्याशिवाय आम्ही स्वतंत्र भेटणार नाही हा सिद्धांत आहे. जसं आम्ही बाहेर निघाल्यानंतर आम्हाला एकच मार्ग आहे. त्यांच्यातली बाहेर निघाल्यावर आजी सुनते हो फटफटी आला फटफटी घेऊन येतो. आगे रुखसाना उसके पीछे शकीना, दोनों को सरका देना, दोगी गेले टाक्यू, बाद में तुम बैठ जाना. तुम्हारे पीछे समीर, समीर के पीछे वकील, वकील के पीछे शकील, शकील के पीछे शाहरुख, शाहरुख के पीछे सलमान, सलमान के पीछे आमिर, आमिर के पीछे सैफ, सैफ के पीछे हसन, हसन के पीछे हुसैन. जागा असली तर बाहेर मी बसेल. अरे ही अवस्था आहे ना. आपण हे विनोदाबाई घेतलं पण हा विनोद नाही. हे वाढत निघाले. हे बघा पुढचा काळ अत्यंत वाईट आहे. आम्हाला हे सुधारलं पाहिजे. आमचं हिंदुत्व जागृत ठेवलं पाहिजे. आम्ही जात पात पंथ पक्ष कुठलाही पक्ष असला घेणं देणं नाही. डाव्या हातात तुमच्या निवडणुकीला पक्षाचा झेंडा घ्या, पण उजव्या हातात परमपवित्र भगवा ध्वज पाहिजे. आपला कोण आपल्यासाठी कोण हे आम्हाला कळायला पाहिजे. जास्त वेळ न घालवता आपलं हिंदूंना हिंदुत्व कळावं याकरता मी संभाजीराजांच्या चरित्रात जातोय. सगळी जेवायचे असतील ना. धर्मवीर संभाजी राजा ऐकायचं का सगळीकडं? नक्की इकडं. आजी येतं काय केलंय? बरं आहे. संभाजी राजा आम्हा हिंदूंना जोपर्यंत आमचा इतिहास समजत नाही तोपर्यंत आम्ही जागृत होणार नाही. क्षेत्र संगमेश्वर, धर्मवीर संभाजीराजा त्या संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्यात बसले. कवी बोला. कवी आम्हा शिवाय की आम्ही या संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक झाला. हो राजा गाणी आमच्या आबासाहेब सांगायच्या मास शंभोबार हा महादेव जागृत देवस्थान आहे. छत्रपती शिवरायांचा विश्वास किती देवावरती होता लक्षात ठेवा. जगातला एकही मुसलमान तुम्हाला भेटणार नाही की तो अल्लाहला मानत नाही. जगातला एकही ख्रिश्चन तुम्हाला भेटणार नाही तो जो येशूला मानत नाही. जगात अनेक हरामखोर निर्लज्ज गद्दार हिंदू तुम्हाला दाखवेल की ते म्हणतात की देव नाही. अंधश्रद्धा फक्त हिंदूंच्या मध्ये दिसून येते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांना. पण तीच अंधश्रद्धा मुसलमानांच्यातली ख्रिश्चनांची हालेलुया करतात ते दिसत नाही. आपल्या हिंदू धर्माला टार्गेट सगळेजण करतात, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. उगा छत्रपती शिवाजीराजांना जिजाभाऊ साहेबांनी रामायण आणि गीता आणि भागवत नाही सांगितलं, महाभारत नाही सांगितलं. सांगून गेले शिवाजीराजा की ही जागृत देवस्थान शंभो. आणि संभाजीराजा कविकर्षांना बोलते झाले. कवी अभिषेकाची वेळ झाला. कवी हो उद्या सकाळी त्याने अभिषेक झाले. हो जगदंबा. सकाळ झाली
त्या कवी कलश संभाजीराजांच्या जवळ आले. राजा बोला. राज अभिषेकाची वेळ झाली ना. हो कवी आज आमच्या आबासाहेबांच्या आठवणी दिला. आबा जगात एक मोठं सौंदर्य आमचं. ती आई, तो थाटमाट, ते ऐश्वर्य, ते वैभव, ते तेज, ते सौंदर्य, संपूर्ण महादेवाचं तेज आमच्या आबासाहेबांच्या चेहऱ्यात उतरून ठेवलं होतं. मायेच्या उदरलेला. आज आबासाहेब असते तर आम्हाला आबासाहेबांनी जवळ घेतलं असतं, उराशी लावलं असतं आणि आम्हाला त्यांनी 4 शब्द चांगले सांगितले असते. हो राजा पण चला ना, नका त्रास घेऊ मुला. हो जगदंबा आणि अभिषेकापर्यंत गेले. त्या भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर हातामध्ये तांब्या घेतला, कलश घेतला आणि अभिषेक घालण्यास सुरुवात केली. हे महादेवा, या 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 महादेव, या शिवलिंगामध्ये तुम्ही विराजमान व्हा. आमच्या आबासाहेबांनी सांगितलं होतं, हो हे असणारं शिवलिंग हे जागृत आहे, याची पूजा करा. वैभव यामध्ये हे औदार्य, संपत्ती, ऐश्वर्य सगळं कमावाला बघा. आणि तास पूजा केली महादेवाची. आणि ज्यावेळेला आपण एखाद्या देवाची पूजा करतो त्यावेळेला समोर आपण देव धरतो, त्यावेळेला तो माणूस त्या कल्पनेत गेला तर त्याला तो देव दर्शन देतो. जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं होतं, तसंच 2.5 तास उलटून गेल्यानंतर साक्षात महादेव समोर उभा राहिल्याचं अस्तित्वात डोळे मिटल्यामुळे शंभूराजा समोर महादेव उभा राहिला दिसतोय. उवा उवा उवा. महादेवा काय सौंदर्य आहे, काय वैभव आहे. हो तुमच्या जटातून वाहणारी गंगा, तुमच्या अंगावरती असणारे सापांच्या माळा, हातामध्ये रुद्राक्ष माळा, मस्तकावरती काढलेलं ते मस्त आणि हातात एक लोक करणारा महादेव नव्हता. मग शिवभक्ताला एक महादेव बघायचा असतो, शंभू भक्ताला एक महादेव बघायचा असतो. तो भक्त करणारा नाही, हातामध्ये त्रिशूळ घेऊन अंडा करणारा महादेव. हे तांडवच त्या जगात दिसलं पाहिजे. शस्त्रास्त्रात तांडव होत नाही ना. प्रत्येकाकडे शस्त्र पाहिजे, कुणी मोकळा पाहिजे. हे आमचा इतिहास आहे, इतिहास आहे. गर्दनी उडवल्याशिवाय भगवान नाही. आणि महादेव साक्षात समोर उभा आहे ना. सगळं असताना कवी समोर महादेवाचं वर्णन करत आहे. तोपर्यंत घात झाला, घोड्यांच्या डबांचा आवाज आला. संपूर्ण असणारा सही आणि घोड्यांच्या नादानं दुमारून गेला. एक जण आला आणि बोलता मला ऐकत का कवी बोला. घात झाला कवी का. कवी आपण अडकलो गेलो. औरंगजेबाच्या फौजा आल्या कवी. चला राजाला सांगा ना कवी, आपण गड जवळ करूया कवी. कवी कशाला समजायचं कळतच नव्हतं. काही करावं. राजाच्या दबामध्ये विलीन आहे. दबाचा राजा उठवायचा कसा. साधनेला कसल्या माणसाला उठवायचं नसतं, हे शास्त्र लागतं, पातक लागतं. मग अरे पण राजा वाचला पाहिजे माणसा. कवी कलश गेले आणि असताना राजांच्या खांद्यावरती हात टाकला. राजा सादरेतून बाहेर आले आणि क्रोधित झाले. कवी हे तुम्हाला ठाऊक नाही की साधनेतल्या माणसाला बाजूला करू नये.
एवढे शास्त्र समजत नाही तुम्हाला? वै राज पण काय राज आपण अडकलो गेलो राज. काय वै राज औरंगजेबाच्या फौजा आल्यात राज. कवी ऐशा किती फौजा आल्या पण आम्ही औरंगजेबाच्या बापालाही सापडलो नाही आणि झुकलो नाही. ही ताकद धर्मवीर संभाजीराजाची. हो राजा पण काय राजा फौज मोठी आहे. कितीची आहे? 80,000. काय वैराज एवढी तंतोतंत बातमी भेटली कुठं त्या भरवेला औरंगजेबाला. म्हणजे आपल्याचा कोणतरी खरा असणार. आजही असतात, आत्ताही असतात. हिंदू असून हिंदुत्वाला विरोध करणारे पुरुष नसतात, ते हाडगे असतात. राज चला गड जवळ करूया. नाही तुम्ही सांगा कोण आहे तो भडवा? कोण आहे हराम खोतो? त्याचं नाव सांगा. मग नाही घराला स्थिर केलं ना नावाचा संभाजीराज करणार नाही. राज पण त्रास होईल तुम्हाला. होऊ द्या ना. आम्ही त्रासच भोगत आलोय कवी आजपर्यंत. हा 9 वर्षाचे असताना आम्ही ज्यावेळेला आग्र्यावरून सुटलो, आमच्या आबासाहेबांनी आमच्या सगळ्या असणाऱ्या राज्यात सांगितलं की संभाजी राजा मरण पावला. अरे हा त्रास आम्ही आमच्या सगळ्या काना नाही केला. अजून काय त्रास भोगणार आहे याच्या व्यतिरिक्त? पण आम्हाला नाव सांगा. राज ऐका ना कवी, जोपर्यंत तुम्ही त्या हरामखोराच्या नाव सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथली जागा सोडणार नाही. कवी नाव विलादानं कवी कलशानं नाव सांगावं लागलं आणि कवी कलशांच्या मुखातून नाव आलं. राज तो दुसरा तिसरा कोणीच नाही राज. मग तो तुमचा सख्खा होणा गडोली शिर्के जगदंबा. कवी आमची मस्करी नका करू. माझा सख्खा मेवणा माझ्या जीवाची सुपारी देणार. शांत आहे का? इकडे तिकडे बघू नका. एक 20 मिनिटात आवडतो वाटलं. मला ते संभाजीराज सांगताना इकडे तिकडे बघितलं की मग नाही जमत आपल्याला. मी त्या दुनियेत जात असतो. ते उगाच लावलेलं नाही. मी त्या असणाऱ्या प्रसंगामध्ये जात असतो. मी स्वतःला त्याची माझी लायकी नाही पण मी स्वतःला समजत असतो की शंभू राजा मी तिथे जाऊन उभा राहिलोय आणि हा माझं चाललं. शंभू राजा ऐकताना सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही. ते रक्त शुद्ध नसतं, ते रक्त भेसळ असतं. कारण तुमच्या डोळ्यात पाणी नाही ना. त्याचं कारण आहे आपल्या डोळ्यात पाणी येतं. एखाद्या पिक्चर मध्ये हिरो आणि हिरोईन बाजूला होताना हाडेग्यासारखं पाणी आपल्या डोळ्यातून पाणी येतं. कारण तुमचा पोरगा तसा फाटला नाही अजून, तुमच्या पोराला जाळला नाही अजून, तुमच्या पोराला भर चौकात घेऊन त्याचे नख उपसले नाही, त्याचे डोळे फोडले नाही, त्याची जीभ कापली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला संभाजी राजाला हाल होत असताना तुम्हाला वाईट वाटणं साहजिक नाही. त्याला रक्तात शंभू राजा लागतात, त्याला काळजात संभाजी राजा लागतात. शिवजयंती फक्त साजरी करायची नसते दादा. 40 दिवस हाल भोगायला शिका. मग शंभू राजाकडे संभाजीराजाला बघितलं, ऐकला. संभाजीला बोलायला लागले. हे ऐक ना कवी, बोला आम्हाला ते दुसरं नाव सांगता ना का? काय दुसरं नाव सांगा. म्हणजे जवळची माणसं आपण ज्यांच्यावरती जीव लावतो, अफाट जीव लावतो, आणि जेव्हा तीच माणसं आपल्यावरती उठतात ना जीवावरती, तेव्हा जो त्रास होतो तो वेगळा असतो. अरे गणोजी शेळके माझा सक्का घेऊन
दिवस गोड बोललेल्या जिहाद्याच्या प्रेमात नका पडू. आयुष्य खर्ची घातलं या माई बापानं, त्यांचं प्रेम जाणार. 4 दिवसाचं प्रेम लगेच संपून जाणार आहे तुमचं. तुम्हाला परत तोंडात कोंबून गोमांस खायला घालणार आहे आराम करते. मी हे बोलताना मला त्रास होत नसेल, परत होतो ना, मलाही त्रास होतो. पण त्या कुत्र्यांच्या पासून माझ्या भगिनी वाचल्या पाहिजे आणि माझे हिंदू जागृत झाले पाहिजे, एवढीच असता माझ्या मनात. तो संतांची राजा 10 वेळा सांगायला लागला, मी सांगितलंय माझ्या कणाला. काय अरे पाठीमागे मी आलो ना की तुला सगळं घेऊन टाकेल मी, राज्य पाहिजे तुम्हाला घ्या ना. शिवाजीराजांनी नव्हतं सांगितलं मिर्झा राजांना, अरे कुठल्या महिलाच्या आपल्याला इस्लामाच्या हातात नाही राज्य द्यायचं, आम्हाला आमचं राज्य हिंदूंना पाहिजे. असणारे मिर्झा राजे तुम्ही राजा व्हा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. एवढा मनाचा मोठेपणा दाखवला शिवाजीराजे. अरे आमचा इतिहास भंगार नाही त्या भडल्या औरंगजेबासारखा. त्याला स्वतःच्या बापाला विष ठेवून मारला, त्याला सख्या भावाला असणाऱ्या भावांना पोरांना 3 पोरांना कत्लेआम करून टाकला. 65 वर्षाची पोरगी स्वतः जवळ ठेवली. एवढा भिकार गोळ्याचा असणारा औरंगजेब आणि आमच्या राजाचा इतिहास बघा. दुश्मनाची सून सुद्धा तिला साडी चोळी देऊन सन्मान करून दुसऱ्याच्या घरात ठेवणार. संभाजीला बोलायला लागले नाही मला सगळं करणार. अहो अंग खंडावर खेळला माझ्या मी त्या कणाला, तू काय करला असं नाही राहत. त्याला कसं केलं? संभाजी राजा शांत राहिला. संभाजी राजानं त्या शिवपिंडीला घट्ट मिठी मारली आणि त्या महादेवाला बोलायला लागला, हे महादेवा, आम्हाला तर सांगितलं होतं राव की तुम्हाला अभिषेक घातल्यानंतर ऐश्वर्य मिळतं, आयुष्य वाढतं. आमचं पण आयुष्य वाढलं राव. आमचं आयुष्य तर आता संपून गेलं. आमच्याच माणसाने हे हा तुम्ही हरलो. हा 169 लढाया करणारा संभाजी राजा आपल्या दत्ता हिंदूंच्या हरला. त्याला आम्ही हिंदुत्वादी असे घालतो, आम्ही ओरडू ओरडून बोलायचं, या भडव्याला राजेबाने अंगावरती घेऊन त्याचे दुश्मन व्हायचं आणि आमचीच माणसं आमच्यावरती घेऊन नाही करतात. धाडस ठेवतो आम्ही आमच्या, गुरबी ठेवतो आमच्या. संभाजीराजा बोलला की आज संपला, आज आम्हाला जगावाचं वाटत नाही. हे आज आमच्या दादांची आठवण होते आम्हाला. तुझा आज आम्हाला शब्द आठवतोय. हे सांगू का बा, जगाच्या पाठीवर जेव्हा आपल्याला अडचण येते ना, आपल्याला संकट येतात ना, तेव्हा जगाच्या पाठीवर एकच आठवते आपल्याला, ती म्हणजे आपली आई आणि बाप. कोणती आपल्याला आई बापाशिवाय? ज्यांची लग्न होणार आहेत ना, ते लक्षात ठेवा. ते तुम्ही आईला आता किती वाईट म्हणा, बापाला वाईट म्हणा, पण तुमच्या ते अक्षरा पडणार त्यावेळेस 2 खांदे असतात फक्त आपल्याला हक्काचे. त्या खांद्यावरती बसून रडायला, तो म्हणजे आईचा आणि बापाचा. तिसरा खांदा नाही आपल्याला. ज्यांची त्यांची लग्न झालेत ना, त्यांनी एक अक्षर कोरून ठेवा मनावरती, तुमच्या माझं काळजावर कोरून ठेवा. जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आई आणि बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमचं माहेर आहे. तोपर्यंत तुम्हाला माहेरात किंमत आहे. ज्या दिवशी तुमची आई आणि बाप मरून गेला, तुमच्या माहेरात तुम्हाला कुत्र्याची किंमत कोण देणार नाही. तुमचा भाऊ किती सावकार असू दे, तो त्याच्या बायकोचा गुलाम असणार.
म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना जपा संभाजीराजाला शेवटच्या क्षणी तोच आठवला ना बाप. त्याला एक एक शब्द आठवला. राजांना डोळ्यासमोर घेतला, डोळे मिटून टाकले. राजा आज आम्ही हारलोय. राजांनी त्या औरंगजेबाच्या डोक्यात 9 वर्ष सैतानी गोंधळ माजवला. पण आपण आज आठवतोय आज 3 तारीख आहे ना, 3 एप्रिल. छत्रपती शिवाजी महाराज गेले आजच्या दिवशी. सगळा हिंदू समाज असा जमला होता. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पण मला संपूर्ण ढोक नाही, कारण आपल्याच लोकांनी त्याला वाईट वेळा व्यसनी म्हटलं गेलं आणि खिनावला गेला या हरामखोर असणाऱ्या काही इतिहासकारांनी. दादा आज आम्हाला वाटतं तुम्ही बोलला होता शंभू कोणावरती विश्वास ठेवू नका. आज आम्हाला तुमचा तो शब्द पटतोय. आज पण वेळ निघून गेली. आज आम्हाला वाटतं तुमच्या पायाजवळ यावं, तुमच्या पायाजवळ येऊन आयुष्य तुम्ही गेला तो आमचा शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस संभाजीराजा शांत कविताला संभाजीराजांचं बोलणं चाललंय. तोपर्यंत सरसरा असणारा तलवारी बर्छाने आलेल्या तलवारी बर्छाने घाव घेतली आणि एक साखरेचा फेकला गेला संभाजीराजाच्या अंगावरती. साखरेमध्ये संभाजीराजाला अडकवला गेला. एका बाजूला 100 जण, दुसऱ्या बाजूला 100 जण. साखरेचा ओढायला सुरुवात केली. हे नाटक नाही, मी नाटककार नाही की समाजकार नाही डोळ्यातून पाणी काढायला. इथं राजाचा त्रास माहिती आहे आपल्याला. हा तो त्रास फक्त ठेवायचा नाही मला. हा त्रास एक दिवस अग्निकुंड ज्वालामुखी म्हणून भडकून बाहेर येणार आणि जे जे त्या भडव्याला औरंग्याला मानतात ना त्या एका एका भडव्याला या समाधीत ठोकून काढणार. तेव्हा परिणाम फक्त बोलणार नाही, करून दाखवणार. एक दिवस आपल्याला किती बदनाम करू दे पण औरंगजेबाचे औलाद ठेवणार नाही महाराज. तो बलिदान आहे. कारण राजाला जीव ठेवले ना, मृत्यू सही न डरले मणी धर्मवीर तुटले स्वरेत्र तुटले तरी जीव स्थिर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा उरात नव्या शिवसिक छावा. माझा समाज माझं बलिदान ऐकल्यानंतर त्याच्यात आग धन निर्माण झाली पाहिजे. तो पेटून उठला पाहिजे. त्याला दुश्मन सोडली पाहिजे आणि त्या भडव्यांना नसतीनाभूत केलं पाहिजे. याकरता मी जीव देतोय, बलिदान देतोय हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. संभाजीराजाला संकटाने बांधला गेला. 100 जणांनी ओढून ताणून घेतलं. मग मुखरत का बोला हो त्याचा अंगरखा काढून टाका, त्याला उघडा करा, अंगावर एकही कपडा ठेवू नका त्याच्या. मग हाताने नाही काढला. त्या भडव्यानी इथं तलवार घातली. तलवारीने अंगरखा फाडायला सुरुवात झाली. संभाजीराजांचा अंगरखा फाटत गेला. अंगरखा फाटता कधी छाती आणि पोट फाटलं हे फक्त संभाजीराजालाच ठाऊक होतं. आवाज एकच यायचा, जगदंबा जगदंबा. देवीजवळ जाऊन ती तलवारीची पाक थांबलेली पाक त्या असणाऱ्या हरामखोरानं खाली ओढली.
दोघींकट करावा झाला. रक्ताचं धारूळ वाजलं गेलं. अंगरखा काढून फेकला गेला. या शिवाजीराजांची जयंती आपण साजरी करतो ना, या शिवाजी महाराजांच्या पोराला अरे नागवा केला, इज्जत राखायला कुठल्याही लांडाने द्या ठेवला नाही कपडा. त्यांचं कौतुक करायचं आम्ही, ते देशप्रेमी असतात असं म्हणायचं आम्ही नाही म्हणणार मी. जो म्हणतो ना की दुसऱ्या देवाला आम्ही मानत नाही, तो आमचा होऊ शकत नाही. ज्याच्या घरात शिवाजीराजा संभाजीराजा नाही, तो आमचा होऊ शकत नाही. संभाजीराजाला उभा खाताना एक अंगावरती कपडा नाही ठेवला. संभाजीराजाला ताणून ते असणारे साखळदंड ओढले गेले. त्या साखळदंडातून मांस बाहेर यायचं. तुम्ही काय त्याला घडलेलं माहितीये? आपल्या हातात धागा असतो, त्या धाग्याला असा धरायचा आणि फक्त पीळ मारायचा. किती वेदना होतात आपल्याला. 100 जण पीळ देत होते शरीराला. त्या साखळ्या होत्या ना, त्या साखळ्यातून मांस बाहेर यायचं. मग ते आलेलं मांस आत गेलं पाहिजे. हा तुमचा हिंदू समाज, 10,000 लोकसंख्येचं गाव, एवढा कट्टर हिंदू समाज आमचा. तुमच्या पोराला हाल हाल करून मारला भडव्यांनी. त्यांची औलाद ही असतात, त्यांच्याकडे हे खरेदी करायला असतात, त्याच्या दाड्या कोरबळायला. आज तुमचा फोटो लावला, कधी कधी देशाच्या दुश्मनांनाही घेऊन चालावं लागते पुढे. हे दुर्भाग्य आमचं. मी कट्टर बोलतो, प्रकाश बोलतो नाही, मला नाही. संभाजीराजे मांस बाहेर आले त्या साखळीतून. ती तलवारच्या पाती आणि खिळे काढायचे आणि ते खिळे आणि तलवारच्या पातीनं ते मांस आत घालायचं हातोडीने ठोकून. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांच्या पर्यंत तलवारच्या पाती खोपल्या गेल्या. आवाज येतो एकदा जगदंबा, हे माय जगदंबा. संभाजीराजाला उलटा बांधला. उंटाच्या पायाला उलटा काय बांधायचा? एकाच गोष्टी करतात की सरळ बांधला तर पुढे दिसणार, त्याला पुढे काय आहे. उलटा बांधला तर दिसणार नाही. मग उलटा बांधल्यानंतर पाठीमागे एखादा दगड यायचा, दगडाला ठेच लागायची, राजा उलटा पडायचा. उलटा पडला की पाठीमागे असणाऱ्या तलवारच्या पाठी सरळ कडात जावायचा. आवाज येता जगदंबा. जगदंबे, जगदंबा. त्याच्यावरती ते लांबे शंकाची फटके मारायचे. उठ कापड, उठ उठ. कसा वाजा उठायचा, पुन्हा चालायचा. हिंदवी स्वराज्याचा युवराज पुन्हा पडायचा, पुन्हा फटके पडायचे. कोणीतरी यायचं, त्या संभाजीराजाला भानगड शिगा करायचं. कोणीतरी यायचं, अंगावरती तुकायचं.
आधी त्या काळाचा प्रयत्न जाऊन खायचे जो योग्य हे करा माय आमच्या आऊसाहेबांना सांगा बरे आम्ही चुकलो नाही आम्ही इतिहास जिवंत ठेवला संभाजी राजाला पाठीमागं कोणीतरी यायचं त्याला त्याच्या हातील ओरगडायचं कोणीतरी यायचं नाल्यातला खांदेरा काढायचं आणि तोंडात कोंबायचं आणि शांत राहायचं संभाजी राजाला असाच या शिराळा मार्गे बेडसगाव मार्गे वडूल आणला वडूल आणल्यावर तो संभाजी राजाला असा बरोबर समोर उभा केला औरंगी आला आणि औरंगजेबाला विचारलं बोल शंभो काही हरामखोर इतिहासकारांनी सांगितलं काही हरामखोर शिवचरित्रकारही सांगतात खडग्यासारखे की संभाजी महाराजांना पैसा करता मारला खजिन्या करता मारला गडा करता मारला संपत्ती करता मारला नाही मारला माझा संभाजी राजाच्या भडव्यानं लांड्यानं औरंगजेब धर्मासाठी मारला त्याला विचारलं बोल तुम्ही इस्लाम कबूल है नाही धर्म म्हणजे प्रतिष्ठा धर्म म्हणजे वैभव धर्म म्हणजे आस्था धर्म म्हणजे सौंदर्य धर्म म्हणजे माय धर्म आमचं राष्ट्र धर्म आमचा पिता धर्म आमचं कुटुंब धर्म आमचं अस्तित्व धर्माविना आम्हाला काही हे समूह बोल होतो मुसलमान मुसलमान म्हटला तर तळ पायाकडे मस्तकाला गेली हे वाक्य ऐकल्यावर तळ पायाला मस्तकाला गेलीच पाहिजे सता मुसलमान म्हटला संभाजी राजा त्या औरंगजेबाच्या हल्ल्याच्या अंगावरती तोंडावरती थुकला एक लाख घातली बोलता मला हिंदू म्हणून जन्माला आलोय हिंदू म्हणूनच मरणार रक्ताच्या कांड्यावर तरी भगव्या रक्ताच्या विनाय असं म्हणणारा जगात तापलेला आणि शेवटचा राजा त्याचं नाव बायकाच्या मस्तकाला गेली औरंगजेब बोलता था बहुत बोलती है काफिर की जुबान इसकी जुबान काट डालो याची जीभ कापा मग सरसावल्या गेल्या तलवारी अरे भडवे सगळे पकडला गेला माझ्या राजाला हात बंद पाय धरले गटा पकडल्या पाठीमाग ओढल्या गेल्या जसा ओढला संभाजी राजा जबडा मोडायचा होता मग हे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीची दात ही जात तुझी जबडा नाही उघडला मग एक जण आला त्याला नाक लागलं गुदमारायला लागला राजा असे धडपड व्हायला लागली पण जबडा नाही उघडला पुन्हा एक जणांना हातोडा गरगर फिरवला गेला आणि हातोडा फिरवून एकच वार केला मस्तकावरती अरे कवटी फुटली कवटीच्या रक्ताच्या ठिकाणीने रक्त शोधलं कडकडच्या अंगावर रक्त पडलं आवाज आला जगदंबा म्हणण्याकरता तोंड उघडलं गेलं तसंच त्या तोंडामध्ये एक सांडसी घुसलेल्या सांडसीनं राजाची असणारी जीभ पकडली गेली जीभ पकडली सांडसी मध्ये आणि जेवढी ताकद होती तेवढ्या ताकदीने जीभ बाहेर ओढली घरात गेल्यानंतर प्रत्येकाची जीभ पकडा जेवढी बळ आहे तेवढी फक्त ओढा काय त्रास होतो बघा तीच जीभ संभाजी सांडसी पकडली वेगाने ओढली नसा तो गेल्या आतल्या
एक तलवार आली आणि तलवार जिभेवरती पडणार तेवढ्यात औरंगजेब बोलता झाला, मत काढो तुम्हाला गोष्टी, मत काढो, मग कापू नका, अजून दोघे जोडा, अजून तिघांनी हात लावा. जसं एखादं झाड मुळासकट उपसून बाहेर पडतं ना, तशी याची जीभ घाट्यातून उपसून बाहेर आली पाहिजे. आणि मग झाला संघर्ष सुरू. शेवटच्या क्षणालाही माझ्या राजाच्या लढाई पदरात पडली. राजा एकटा आतमध्ये ओढतोय, चौघ्याचा घडवे बाहेर ओढतोय. एकदाच बाजूला त्यानं पाय लावा छडीला, एकदाच एका हिसक्यात जीभ बाहेर ओढून टाकली, फेकली गेली. रक्ताचा डोळा वाला, धरण घुटावर पाण्याचा अनुभव आला, रक्त बाहेर आलं. रक्त सगळ्या छडीतून गळायला. संभाजी राजा त्या असणाऱ्या त्या रक्ताच्या थोड्यात पडला गेला. कवी कर्षांच्याकडे बघितलं, बोलता येत नव्हतं संभाजी राजाला. मग संभाजी राजा एक हातात काठी घेतली आणि काठी घेऊन शंभू राजाने लिहिलं जमिनीवर, कवी आमचा हा धर्मवेडा पाहून, आमचा हा रक्ताचं थारोळ बघून आम्ही जीभ निघून गेली तरी पण मुसलमान नाही झालो हे पाहून सांगा ना. सुचते का तुम्हा एखादी कविता? संभाजीकडे बघून तू कवितेला शांत आहे. कविता आठवते ना? काय कविता करावी आम्ही तुमच्यावर? कविता संपल्या जपल्या. दिवस दुसरा उजाडला गेला. दुसऱ्या दिवशी त्या संभाजी राजाला पकडला गेला. एक औरंगजेब समोर आला आणि औरंगजेब बोलता झाला, हे शंभो, बोल बोल, तुम्ही इस्लाम कबूल है, होतोस का मुसलमान? राजाच्या डोळ्यात अंगाने सांगायला सुरुवात केली, हे ना डोळे वठारले आणि औरंगजेबाने आदेश टाकला, ए फूट डालो आंखें इसकी आंखें मुझे तकलीफ करती है, ऐसे डोळे फोडा, तलवारी दाल बंद करा आणि तापवलेल्या तलवारी एका डोळ्यात कोंबा. या सगळ्या कापडांना हिंदूला कळू द्या, तुमच्या राजाला आम्ही कसा हलाल करून मारला तसं त्यांच्या पुस्तकात सांगितलंय तसंच मारला. सगळ्यांच्या ग्रंथावरती बोलतात, अगदी मनस्वतीपासून एखाद्याच्या कुणाच्या पुढात थांब नाही का त्यांच्या बाबतीत बोलायला. बोलतो आपण बोलणार. मी जगायला जन्माला चाललेलो नाही, मी धर्मासाठी मरायला आणि मारायला जन्माला आलोय. मला एका बाजार उठवल्याशिवाय आणि मला डोळेकर मरणार नाही. संभाजी राजाच्या डोळ्यापर्यंत तलवारीच्या पाती आल्या, लाल गुंड ती आग लागली. पुढे धग येत लागला आणि संभाजी राजांनी आपले डोळे बंद केले. जसे डोळे बंद केले, समोर हे शिवाजी राजा आहे. हरी संभाजी राजा बोलते झाले, शंभो, डोळे का मिटाले तुम्ही? उघडा. आम्ही तुम्हाला ऐसे शिकवले नाही. उघडा डोळे, उघडा. हे शंभो, त्या घडव्याला औरंगजेबाला कळू द्या.
वेगळे नाही. तुम्ही घाबरला का बाळ? नाही बाबा, मी घाबरलो नाही. आम्ही घाबरलो असतो तर आम्ही मगाशी मान्य करून ऐतिक जीवन जगला असतो. आम्ही घाबरलो असतो तर आमची जीव बघायची त्यावेळेस आम्ही नकार दिला असतो. तर आता आम्ही नाही घाबरलो. मग काय वेळ भेटले तुम्ही? उघडा डोळे. त्या महिलेला दाखवा तुमच्या डोळ्याची आग रंग. त्या महिलेला तुमच्या डोळ्यातून शिवाजी दिसला पाहिजे. त्या महिलेला तुमच्या डोळ्यातून त्याद्वारे हिंदुत्व दिसला पाहिजे. हिंदुत्व ताकदी कोणीला दिसला पाहिजे. ती धडधड टाकणारे हिंदुत्व तुमचं कळू द्या. त्यांचा आत्मा भर तुमच्या डोळ्यात राहून आता तडफडला पाहिजे. आणि या जीवन जगला पाहिजे. हे वाक्य ऐकलं पटकन डोळे उघडले. आणि त्या उघड्या डोळ्यात तलवारीचा बंदी चमका घुसला गेला. सगळा आवाज झाला. हे माझा संभाजीराजा आंधळा झाला. असा 39 दिवस मारला. मी या भैराना का बोलतो माहिती ना, हे ज्याला माझ्या संभाजीराजाला त्या औलादीनं मारला त्याचा कौतुक करायला त्यांच्या झाडापोरला माझा जन्म नाही झाला. दिवस तिसऱ्या दिवशी इथं पकड घालायची. विचारायचं होतोच मुसलमान नाही म्हटला की नख उपसायचं. सगळी नख उपसायची. दिवस चौथा त्या नखात तलवार टाकायची आणि बटाटा सोलता तसा संभाजीराजाला सोलला. सोललेला कातडा परत जमा व्हायचा 4-5 दिवसानंतर. मग उकळलेलं पाणी टाकायचं आणि ते कातडं ओरबडून काढायचं. 6व्या दिवशी त्या धर्मवीर संभाजीराजाचा कान पकडीमध्ये धरायचा आणि उचलून काढायचा. 7व्या दिवशी छातीचा तलवारीने लचका तोडायचा आणि कोल्या कुत्र्यांना खायला घालायचा. त्या लचक्यामध्ये मीठ थापायचं, चोळायचं. 8व्या दिवशी इथनं तोडायचा, कोल्या कुत्र्याला घालायचा. इथून तोडायचा, कुत्र्यांना टाकायचा. असा धर्मवीर संभाजीराजाचा 39 दिवस हा निघाला. आणि 39 दिवसानंतर माझा संभाजीराजा त्या वडूवरती तुळापूरवरती स्तब्ध झाला. निशब्द झालो सगळेजण. पण 39 दिवस हाल सहन करूनही त्या संभाजीराजानं हिंदू धर्म सोडला नाही आणि मुसलमान झाला नाही. हा राजाचा अभिमान. या वडूवरती भीमा आणि इंद्रायणीच्या तीरावर हा संभाजीराजा संपला. मृत्युंजय संभाजी मृत्यू ही थिसला. की आपला दुश्मन इस्लाम, मुसलमान, ख्रिश्चन, आम्ही त्यांच्याकडे नाही काय घ्यायचं. आम्ही त्यांच्या मुलाशी नाही, मुलीशी पण नाही बोलायचं. आम्ही आमच्या संभाजीराजाच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहायचं. आम्ही घाबरून कुत्र्यासारखं नाही जगायचं. आम्ही वाघासारखं जगायचं. आम्ही थोडे दिवस जगायचं राहू, पण संभाजीराजासारखं जगायचं. अरे तुमच्यावरती होती नाही बोलताना केसेस होतील, हल्ले होतील. सावरकरांनी सांगून गेले हिंदुत्वासाठी झालेल्या केसेस आणि हिंदुत्वासाठी झालेले वाद हे आमचे असणारे अलंकार म्हणून जो मिरवत राहतो त्याला मला संभाजीराजा अमर झाला. या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विलीन झाला. त्या संभाजीराजाचे आम्ही बलिदान विसरणार नाही.
शेण खाण्याकरता जायचं नाही दुसऱ्यांच्या दोरदारात. आपण खूप आहे ते, म्हणून या नेत्यांना टाळावरती आणायचं. मताचा भुकाला तिकडं नाही जायचं. मताचा अमृत आमच्या हिंदूंच्याकडे आहे, ते घ्यायचं. हे आम्हाला हिंदुत्व पाहिजे. तो असणारा संपादनाचं बलिदान न विसरता सगळ्यांनी मनात ठेवूया. 100,000 श्रद्धांजली वाहूया. प्रौढ प्रताप पुरंद सक्रिय कुलावंत वैभव प्रतिपाल मुघल सहार सिंहासनेश्वर राजाधिराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की देवदेश धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण. विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. संभाजीनगर आपला देह देव देश आणि धर्मासाठी घालवला. कपटी आलमगीर ही औरंगजेब बोलतो यवन यवन म्हणजे मुसलमान. मुसलमान धर्म स्वीकार, तुला सोडून देतो. तुझला देतो, सगळं ऐश्वर्य तुला देतो. तुझ देणार. सर्व काही सोडून असणारं हिंदुत्व जोपासलं असो. खूप वेळ झाला. नाही म्हणता 1:15 पासून 2 कधी वाजले कळलं नाही. कारण माझ्या माता पित्याने माझ्या हिंदुत्व रुजवले. मी हिंदुत्वासाठी, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी बघताना टाइम बघत नाही. आणि अभिमान वाटतो की हिंदुत्वात आणि शंभूराजांच्या ताकद एवढी आहे की इथली एकही असणार कुठलीच व्यक्ती उठली नाही ही ताकद शंभूराजांच्या हिंदुत्वात. सगळ्यांनी दर्जा ठेवा, आपल्यात शौर्य ठेवा, अंगात आदरच ठेवा. सगळ्या मुलींनी काट्यार ठेवा आजपासून. खूप गरज आहे तुम्हाला. हे तुम्हाला वाचवायला येणार नाही, तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे. तुमच्या हातात कट्यार पाहिजे. तुम्हाला लाठी काठी दानपट्टा तलवारबाजी आली पाहिजे. स्वतःचं स्वसंरक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रत्येक हिंदूंच्या मध्ये सुद्धा हातामध्ये पूजनासाठी हे शस्त्र पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र.